मला वाटतं नोकरदारांची आणि टॅक्स पेयरची घोर निराशा झालेली आहे. कारण इन्कम टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारचं फार काही असं भरीव असं काही दिलेलं नाही. जरी स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000 रुपये केलं असलं आणि NPS 10%वरून 14% केला असला तरीसुद्धा इन्कम टॅक्स पेयर्सची खूप मोठी अपेक्षा होती, नोकरदार वर्गाची खूप मोठी अपेक्षा होती. ती अपेक्षा भंग झाल्याचं मला असं वाटतं की या बजेटमध्ये दिसतं आहे. त्यामुळे अपेक्षा ही होती की जे टॅक्स स्लॅब्स आहे, विशेष करून हायर इन्कम टॅक्सवाल्यांचे 15 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्या वरच्या टॅक्स पेयर्स जे आहे त्यांना काही रिलीफ मिळेल. तो मला वाटत नाही की त्यात काही फारसा फरक पडेल. सध्या आता त्यांनी जे अनाऊन्स केलं त्याप्रमाणे 3 लाख रुपयाच्या खाली कुठलाही टॅक्स नसेल. 3 ते 7 लाख रुपये याच्यामध्ये 5% असेल, 7 ते 10मध्ये 10% असेल, 10 ते 12मध्ये 15% असेल आणि 15च्या वर 30% असेल. म्हणजे त्याच्याऐवजी आता 4-5च्या ऐवजी 6 स्लॅब झालेत आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठे चेंजेस झालेत. शेती क्षेत्रासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काय मागायचं? महाराष्ट्र स्पेसिफिक खरं तर ही एक अपेक्षा होती. आपण बजेटच्या अगोदर ही अपेक्षा व्यक्त केली होती की महाराष्ट्रासाठी काहीतरी स्पेशल अनाऊन्समेंट होईल, पण महाराष्ट्र हरियाणासाठी विशेष काही अनाऊन्समेंट झालं नाही. याच्या अगेन्स्ट बिहार आणि ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी स्पेशल पॅकेजेस जाहीर झालेत. साधारण टोटल केली जाते बिहारमध्ये 41,000 कोटीचं पॅकेज दिलं गेलं आहे किंवा इन्सेंटिव्स त्याला मिळणार आहे, त्याला मदत मिळणार आहे. आंध्र प्रदेशसाठी जी काही राजधानी अमरावती राजधानी आहे त्या राजधानीच्या बांधकामासाठी किंवा राजधानीच्या निर्माणासाठी एक 15,000 कोटीचं अर्थसहाय्य केंद्र हे आंतरराष्ट्रीय बँकेच्या थ्रू करणार आहे. आणि तसाच मला वाटतं ओडिसासाठी सुद्धा एक पॅकेज त्यांनी अनाऊन्स केलं आहे. तर याचा विचार करता असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने फार काही अनाऊन्समेंट केलेले नाही आहेत. राजकीय अनुषंगानं कसं बघता यात? मला असं वाटतं हे काही एकट्या BJPचं बजेट नाही आहे. आज पहिल्यांदा ते जाणवलं की हे NDAचं बजेट आहे आणि त्यांनी NDAचा जो धर्म आहे त्यांचा तो पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी बिहार आणि आंध्राला अपेक्षित जी मदत होती ती अपेक्षित मदत त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं बिहारची अपेक्षा होती की त्यांना स्पेशल स्टेटसचा दर्जा मिळावा, पण त्याच्याऐवजी त्यांना फायनान्शियल असिस्टन्स दिलं गेलं आहे. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं हे बजेट बिहारसाठी आणि आंध्रासाठी महत्त्वाचं आहे. या अगोदरही अशा बातम्या आल्यात की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केंद्रातनं 50,000 कोटीचे फंड्स घेऊन गेले त्यांच्या अलाइनमेंटच्या बदल्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर बजेटमध्ये साधारण 9 प्रायोरिटीज निर्मला सीतारामन यांनी ठेवल्या. त्यातली महत्त्वाची प्रायोरिटी म्हणजे ॲग्रिकल्चर होती. पण ॲग्रिकल्चर आणि एम्प्लॉयमेंट, विशेष करून जे काही यूथ एम्प्लॉयमेंट आहे यासाठी त्यांनी 1.5 लाख कोटीचं बजेट ठेवलेलं आहे साधारणतः. पण जे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे यासाठी मात्र 11 लाख कोटीचं बजेट आहे. आता हा जो डिवाईड आहे, हे जे फरक दिसतो आहे त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा फरक उमटून दिसायला लागला आहे. कारण शेतकऱ्यांसाठी ठोस अशा कुठल्या योजना नाही आहेत. त्यामध्ये त्यांनी ज्या योजना अनाऊन्स केल्या त्या डायरेक्टली शेतकऱ्यांना कुठलं उत्पन्न देणार नाही आहेत, परंतु दीर्घकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी फायद्याचं नक्कीच असणार आहे. त्यामध्ये शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नवीन बियाण्यांची निर्मिती असेल, नवीन वाहन असतील, नवीन फळझाडं असतील, यासाठीचं त्यांनी संशोधन करण्यासाठी सुद्धा फंड्स जाहीर केलेले आहेत. त्याचप्रमाणे युवकांसाठी त्यांनी आता इंटर्नशिपची योजना आणली आहे. 6,000 रुपये पर मंथ इंटर्नशिप त्यांना मिळणार आहे. अशा प्रकारच्या काही योजनांच्या थ्रू त्यांनी साधारण 30 लाख युवकांना रोजगार देण्याचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. पण 30 लाख ही भारतासारख्या देशामध्ये खूप छोटा आकडा आहे. कारण भारत हा आज जवळजवळ 140 कोटीचा देश आहे. यामध्ये लाखो करोडो तरुण अनएम्प्लॉईड आहेत आणि त्या दृष्टीने मात्र काय अनाऊन्समेंट व्हायला पाहिजे होते त्या होताना दिसत नाही आहे. त्यातली एक चांगली अनाऊन्समेंट ही आहे की ज्या स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत यांच्यासाठी त्यांनी बरेच इन्सेंटिव्स दिलेले आहेत. त्यांच्यासाठीची कर्ज उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स परचेस करण्यासाठी त्यांनी योजना आणलेली आहे. त्याच्या थ्रू काही रोजगार निर्मिती करण्याची त्यांचा विचार दिसतो आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल बजेट हे ॲव्हरेज असं म्हणता येईल. फार त्यामध्ये मला वाटत नाही की मेजर काही अनाऊन्समेंट झाल्यात. दुसरी एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते ते म्हणजे इंटरिम बजेटमध्ये जे काही अनाऊन्स केलं गेलं होतं, इंटरिम बजेटमध्ये जे अनाऊन्स झालं ते या बजेटमध्ये दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये जो फरक आला आहे तो फरकसुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत की इंटरिम बजेट नंतर आत्ता किती बदल झालेत आणि त्या योजना का पुढे सरकल्या नाही आहेत. अजून आता बजेटच्या आकडेवारीबद्दल जर बोलायचं झालं तर
एक चांगली गोष्ट ही आहे की फिस्कल डेफिसिट जे आहे हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि त्यांनी 4.5% GDPच्या एवढं त्यांचं लक्ष आहे. आज त्यांनी एस्टिमेट केलेली जी काही फिस्कल डेफिसिटची आकडेवारी आहे ती आहे 4.9%, जी साधारण मागच्या इंटरिम बजेटच्या वेळेला 5.1% होती. हे जे बजेट आहे टोटल बजेट जवळजवळ 48 लाख कोटीचं बजेट असणार आहे. म्हणजे 48 लाख कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 32 लाख कोटी हे वेगवेगळ्या टॅक्सेसमधून गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे बजेट मला वाटतं आपल्याला सांगता येईल. नवीन टॅक्स जे रिझिम देण्यात आले ते नवीन स्लॅबसाठी आहेत की जुन्या स्लॅबसाठी? हे सगळे नवीनसाठी आहे. मला वाटतं गव्हर्नमेंटला जुना जो काही हे आहे जुने जे रिजिम आहे ती त्यांना बहुतेक डिसमॅन्टल करायची आहे. त्यामुळे हळूहळू ते डिसमॅन्टल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. नवीन जी टॅक्स रिजिम आहे त्यामध्येच हे सगळे इन्सेंटिव्ह लागू होणार आहेत. मला वाटतं स्टँडर्ड डिडक्शन हे दोन्हीसाठी लागू होईल. ते 50 पासून 75 करण्यात आलेलं आहे. मला वाटतं मुंबईसाठी विशेष काहीच असं दिलेलं नाही. मुंबईसाठी तशा अर्थाने मला वाटतं त्यांचं लक्ष डायव्हर्ट झालं आहे आता, कारण त्यांचं जे लक्ष होतं ते सगळं आता जिथे त्यांना सपोर्ट आहे, पॉलिटिकल सपोर्ट आहे किंवा जिथल्या जनतेने त्यांना सपोर्ट केला त्या राज्यांकडे लक्ष दिल्याचं जास्त प्रकर्षाने जाणवतं. महाराष्ट्राकडे मात्र डेफिनेटली दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल. पण महाराष्ट्र हे सर्वात जास्त कर देणारं राज्य आहे आणि शहरीकरण झालेलं असं राज्य आहे. तर शहरीकरणासाठी संदर्भातही नाही आणि बाकी योजनेमध्येही नाही. तर फार अशा घोषणा विशेष झालेल्या दिसत नाही. त्यामध्ये 11 लाख कोटीचं बजेट त्यांनी ठेवलेलं आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, अर्बन डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामध्ये हाऊसिंग आणि या सगळ्या गोष्टी आल्यात, रोड्स वगैरे. तर महाराष्ट्र हे अर्बन सेंट्रिक स्टेट असल्यामुळे महाराष्ट्राला त्याचा निश्चित फायदा होईल. परंतु महाराष्ट्र स्पेसिफिक अशी कुठली घोषणा झालेली या बजेटमध्ये नाही आहे. एक साधारणतः अर्थसंकल्प आल्यानंतर जे शेअर मार्केटची प्रतिक्रिया आली आहे 800 घसरलेला आहे, ही प्रतिक्रिया का? मला असं वाटतं हे शेअर मार्केटचा जर आपण विचार केला, शेअर मार्केटमध्ये जी प्रतिक्रिया येत असते ती रॅशनल प्रतिक्रिया असते. कारण ह्या रॅशनल एक्सपेक्टेशन्स असतात आणि रॅशनल एक्सपेक्टेशनच्या आधारावरतीच शेअर मार्केटमध्ये त्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मग शेअर मार्केटनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्यावरूनच हे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की हे बजेट एक ॲव्हरेज बजेट आहे. हे कुठल्याही टॅक्स पेयर्सला किंवा कुठल्याही नोकरदारांना किंवा कॉर्पोरेटला फार जास्त भावलेलं नाही. जर ते भावलं असतं तर कमीत कमी सेन्सेक्स किंवा कुठलाही स्टॉक इंडेक्स जो आहे तो खाली गेला नसता. ज्या अर्थी इतक्या मोठ्या पद्धतीने या मोठ्या प्रमाणावर स्टॉक मार्केट खाली कोसळलं आहे त्या अर्थाने हे बजेट तेवढंच लोकांना भावलेलं नाही आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.